एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। सीबीआय कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल। देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालेली असून सीबीआय कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे। आणि या प्रकरणी गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती। यावेळी त्यांनी थेट अनिल देशमुखांचे नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवलं आहे आणि याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते। पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता। त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आता गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहे। तसेच राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केलं जाते असंही त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता। विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता। आता याच प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। असं आहे की मला जी माहिती मिळाली, माझ्यावर सीबीआयने काही गुन्हा दाखल केला असं कळलं मला की याच्यामध्ये मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस कोणत्या एका जळगावच्या प्रकरणामध्ये मी पोलिसांवर दबाव टाकला अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी केला आणि म्हणून गुन्हा सीबीआयने दाखल केला असं मला कळलं। आता तुम्हाला कल्पना आहे की गेल्या 3 वर्षापासून काय चालू आहे। 3 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वजेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला। त्या दोघांनी माझ्यावर आरोप केला। आरोप केल्यानंतर त्याची चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा केस गेली, हायकोर्टामध्ये गेली, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये गेली आणि तिथे सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला। 3 वर्षापूर्वीच्या केसमध्ये जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते ऐकीव माहितीच्या आधारावर झाले असं जस्टिस चांदीवालनी सुद्धा रिपोर्ट दिला आणि त्याच पद्धतीनं हायकोर्टाने सुद्धा अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय दिला। आणि ते प्रकरण आता आटपत असताना आता परत काहीतरी मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।